कोगनोळी तालुका निपाणी येथे मंगळवार दिनांक 14 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध ठिकाणी उत्साहात संपन्न झाली। सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली। तसेच कोगनोळी हायस्कूल कोगनोळी, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कोगनोळी यासारख्या अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। सकाळी 11 वाजता येथील भीमनगर येथे कोगनोळी गावातील सार्वजनिक जयंती उत्साहात संपन्न झाली। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर इतरही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन प्रशिक्षणार्थ पोलीस उपनिरीक्षक अशोक शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार प्रकाश तळवार, हवालदार नागेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। तत्पूर्वी प्रारंभी नरजित विटे यांनी त्रिशरण पंचशील व बुद्धवंदनेचे पठण केले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवराज नाईकवडे यांनी आपले विचार मांडले। त्याचबरोबर दक्ष दीपक शिंत्रे व आराध्या रोहिदास ढाले या शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। सकाळी 12 वाजता येथील हलसिद्धनाथ नगर येथे भीमगर्जना तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्याचबरोबर येथील BR ग्रुप येथे देखील डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे देखील महिला वर्गाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित महिला वर्गाला व्याख्यात्या मनीषा कुर्णे यांनी मार्गदर्शन केले। सायंकाळी 6 वाजता हलसिद्धनाथ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन कोगनोळी बीट हवालदार प्रकाश तळवार यांच्या हस्ते करून सदर मिरवणूक कोगनोळी गावच्या विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते। सदर सार्वजनिक जयंती यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असून निपाणी ग्रामीण पोलीस व समता सैनिक दल कोल्हापूर बटालियनचे कोगनोळी येथील जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला।